पुणे जपान पुणे अशी ही पूजा प्रणाम सफर आणि या सफरीचा जो प्रवास आहे किंवा यातले जे अनुभव आहेत, या सगळ्या मुलाखतीचा हा चौथा भाग. खरं तर भरपूर आहे सांगण्यासारखं या तिघांकडे आणि विचारण्यासारखं सुद्धा भरपूर आहे. आपण भाग 3चा शेवट असा केला की फिलिपिन्स, आणि ही गोष्ट नेहमी आता सगळ्यांच्याच लक्षात राहील. म्हणजे अनवधानाने का होईना पण आपण पटकन फिलिपाईन्स म्हणून जातो. मात्र त्याच देशातल्या व्यक्तींनी जेव्हा तुमची ही चूक काढली, अभ्यास कमी जरी पडला असेल तरी तुमच्या ज्ञानामध्ये भर पडली. ही एक पॉझिटिव्ह गोष्ट यातली झाली की म्हणजे फिलिपिन्स देशात तुम्ही घेतलेला हा धडा. पण त्याचबरोबर असे अनेक वेगवेगळे देश टप्प्याटप्प्याने येत गेले. म्हणजे तुम्ही जसं तेओ सन्याल बद्दल सांगितलं तसे अनेक माणसं तुम्हाला या प्रवासात भेटलेली असतील किंवा गणपतीचे फोटोग्राफ्स देताना सुद्धा या गणपतीचा आशीर्वाद आपल्या देशाबरोबरच इतर देशात सुद्धा कसा काय लागू पडतोय याचे काही अनुभव आलेले असतील. मला वाटतं की जपानपर्यंत आपण पोहोचतो आहोतच, पण मध्ये मध्ये येणारे जे हे अनुभव आहेत ना, हे सुद्धा खूप काही शिकून जातात. तर इंडोनेशियाबद्दल सुद्धा बरंच काही सांगितलेलं आहे किंवा फिलिपिन्स बद्दल झालेलं आहे. अजून काय सांगावं असं वाटतंय, म्हणजे आपली भारतीय संस्कृती जिथे जिथे दिसते आणि तिथून तुम्हाला काही शिकण्यासारखं किंवा देवाणघेवाण करण्यासारखं मिळालं, तर अशा थोड्या अनुभवांबद्दल सांगा. मामा, तू बालीबद्दल सांग. आम्ही इंडोनेशियामध्ये इंडियन स्कूल्स किंवा या ठिकाणी आम्ही बऱ्यापैकी स्लाइड शो वगैरे केले. आणि कारण जरी भारतीय समुदाय तिथे भरपूर असला तरी म्हणजे खूप वर्षापूर्वी सेटल झालेली लोक आहेत तिकडे, त्यामुळे त्यांना लोकांना भारताबद्दलची माहिती कमी होती. हा एक भाग झाला. आणि दुसरं म्हणजे भारतीय संस्कृती तिकडे खूप वर्षापूर्वीपासून आहे. म्हणजे इंडोनेशियामधलं स्पेशली जावा आयलंड जे आहे, जावा बेल्ट जे आपण ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी बोरोबुदूर नावाचं एक मंदिर जे मधल्या काळामध्ये नष्ट झालं होतं, ते या लोकांनी परत उत्खनन करून परत रिस्ट्रक्चरिंग केलं. नंतर ब्रह्मानंद म्हणून एक दुसरं विष्णूचं मंदिर, शंकराचं मंदिर तिथे आहे. तर ही सगळी जावा बेटावरची आपली संस्कृतीची काय म्हणायचं, संस्कृतीच्या पाऊलखुणा त्या ठिकाणी खूप आहेत आणि त्या नक्कीच पाहण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणजे बोरोबुदूर हे असं म्हणतात एक अंकोरवट कंबोडियामधलं जगातलं सर्वात मोठं हिंदू मंदिर, तसं बोरोबुदूर हे जगातलं दुसरं मोठं मंदिर असं त्यावेळेला 1983 साली, आता कदाचित आपलं राम टेम्पल होईल, पण त्यावेळेला ते दुसरं मोठं मंदिर असं समजलं जायचं. आणि ते इतकं सुंदर कार्विंग आणि या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर होत्या. जावा बेटामधनं आम्ही थोडस पलीकडच्या बाजूला गेलो की बाली बेटामध्ये जातो आपण, जो इंडोनेशियातला, म्हणजे बाली हे बेट जे आहे जिथे म्हणजे जशी पूर्वीच्या काळी हिंदू संस्कृती सुमात्रा किंवा पूर्ण इंडोनेशियामध्ये होती, जी कालांतराने नष्ट झाली, परंतु बाली बेटामधली हिंदू संस्कृती अजूनपर्यंत जागृत आहे. तिथे अजूनही हिंदू संस्कृती नांदतीये. आणि तिथे जसं नंदूनी अगोदर सांगितलं की तिथली युनिव्हर्सिटीचं नाव उदयाना युनिव्हर्सिटी आहे. आणि त्या उदयाना युनिव्हर्सिटीच्या जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरती गणपतीचा फोटो आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही गेलेलो असताना आम्हाला तिथे म्हणजे युनिव्हर्सिटीला आम्ही भेट दिली, तिथे आमचे स्लाइड शो आम्ही केला. तिथे तिथल्या एका मला वाटतं मेयरची पण आमची तिथल्या भेट झाली. बालीचं जे देनपसार म्हणून जे कॅपिटल सिटी आहे त्याच्या मेयरची पण आमची भेट झाली. आणि सगळा व्यवस्थित कार्यक्रम चाललेला. तसं ते बाली म्हणजे उदयाना युनिव्हर्सिटीमध्ये एक संस्कृतचे प्रोफेसर होते शर्मा म्हणून,
जे आपल्या भारतातले होते गुवाहाटी मधले, ते तिकडे आम्हाला भेटले. आणि मग तिथले लोकल जे मंदिरं आहेत त्या मंदिरांच्या भेटी, या शंकराचं मंदिर असो किंवा विष्णूचं मंदिर, तिथे शंकराचं जास्त हे आहे. म्हणजे एका ठिकाणी तर म्हणजे आता ती ठिकाणं खूप म्हणजे आजकाल हनीमून डेस्टिनेशन म्हणून झालेलं आहे बाली ऍक्च्युली. आणि तिथे मला वाटतं उलुवाटू आणि अजून एक काय, ही 2 ठिकाणं खूप फेमस आता झालेली आहेत. त्यावेळेला ती निर्मनुष्य होती सगळी. त्यावेळेला आम्ही तिथे गेलेलो. म्हणजे जसं आपल्याकडे अलिबागचा किल्ला आहे, ज्याला ओहोटीच्या काळामध्ये आपल्याला समुद्र पार करून पलीकडे किल्ल्यात जावं लागतं, तसं त्या उलुवाटू नावाचं जे मंदिर आहे तिथलं, त्या ठिकाणी तसं जावं लागतं. तसे आम्ही गेलो तिकडे आणि त्या मंदिराचं दर्शन, म्हणजे शंकराचं दर्शन घेतलं आणि परत झालं. त्या ठिकाणी एका ठिकाणी आम्ही जिथे गेलो होतो त्या ठिकाणची एक विचित्र पद्धत पण आम्हाला ऐकायला मिळाली आणि पाहायला मिळाली. ते म्हणजे तिथे लोक मेल्यानंतर त्यांचे शरीर ती तशीच ठेवून देतात. ते जाळत नाहीत, पुरत नाहीत, काही करत नाहीत. आम्हाला ते पाहून खूप विचित्र वाटलं आणि तो पण एक वेगळ्या प्रकारचा अनुभव तिथे एका गावामध्ये. आता माहित नाही हल्ली, पण त्यावेळेला तरी तसं तिथे होतं. पण एकूण बाली या बेटामध्ये हिंदू संस्कृती ही खूप आहे आणि ती अजूनही कंटिन्यू आहे. म्हणजे रिसेंटली मला परत तिथे जाण्याची वेळ आली, त्यावेळेला एक म्हणजे टुरिस्ट प्लेस सोडून संस्कृती अजूनही हिंदू आहे, एवढं मात्र नक्की. आता तुम्हाला जेव्हा जाण्याची वेळ आली तेव्हा ते दिवस आठवले का? जेव्हा हो नक्की, 100%. आणि त्यावेळेला जे आम्ही समुद्राच्या पाण्यातनं जाऊन त्या मंदिराचं दर्शन घेतलं होतं, तसं यावेळेला तिथल्या सरकारने ते बंदच केलंय सगळं. आता तिथे जाताच येत नाही. म्हणजे तुम्ही त्या काही लकी माणसांपैकी एका की जिथे जाता तरी आलं तुम्हाला. त्यावेळेला जाता आलं आम्हाला. आणि बालीबद्दल आपल्या लोकांना जवळीक वाटायचं अजून एक खूप महत्वाचं कारण असं आहे, बालीचा जो समुद्र आहे तो हिंदी महासागर आहे, इंडियन ओशन. आपला जो कन्याकुमारीला खालचा जो इंडियन ओशन आहे तोच तिथे कंटिन्यू झालेला असल्यामुळे असं वाटतं की अरे हा आपला इंडियन ओशन म्हणजे आपला असं एक निर्माण होतं. पूर्ण बाली हे हिंदू बेटे पूर्ण. आणि तिथं आपले आप्पासाहेब पंत होते, जेव्हा तिथं आपले राजदूत होते, तेव्हा त्यांनी तिथल्या लोकांना मुस्लिम करून नाही, देश जरी मुस्लिम असला तरी बाली हे बेट हिंदूच राहील म्हणून ते बाली बेट हिंदू आहे. आणि तिथं आज सुद्धा बैसाखी नावाचं टेम्पल आहे, तिथं ब्रह्मा विष्णू महेश जे रिकाम्या खुर्च्या आहेत, मूर्त्या नाही. बरं. हा, आणि तिथं सुद्धा आपल्याकडे साऊथ इंडियात लिहिलेलं आहे, ओनली हिंदूज आर अलाउड. पाठी म्हणजे असंही छान छान गोष्टी तुम्हाला तिथे पाहायला मिळाल्या. आज ज्या टुरिस्ट प्लेसेसला गेल्यानंतर ज्या पाहायला मिळत नाहीत किंवा ज्या पुरातन गोष्टी आहेत ज्या बंद केलेल्या आहेत आता काही कारणांमुळे, त्या तेव्हा तरी तुम्हाला पाहायला मिळाल्या. तर यासाठी तुम्ही खरंच तिघही आणि 6ही जण 6 जण लकी आहात तुम्ही. काय सांगाल, म्हणजे आता मला असं विचारायचं की तुम्ही जी कामं वाटून घेतलेली ना, तर ती कामं वाटून घेतल्यानंतर तुमची कामं निभावताना किंवा तुमची जबाबदारी निभावताना सुद्धा तुम्हाला काही स्पेसिफिक अनुभव त्या देशात आले असतील. जसं आता फोटोग्राफीचा घे, किंवा तुला राहुल मामा स्पेअर पार्ट्स मिळालेच नाहीत एखाद्या गावामध्ये आणि मग आता पुढे काय करायचं, कारण सगळ्याच तयारीने आपण जात नाही, किंवा तर याही गोष्टी सांगा. फोटोग्राफीमध्ये काय अनुभव आले, काय टिपलंस? आणि मला असं विचारायचं की कॅमेरामध्ये टिपण्यापेक्षा तुझ्या डोळ्यांनी काय टिपलं जे आज सगळ्यात खूपच म्हणजे ग्रेट असतो अनुभव, फार मस्त होता. आणि कंटिन्युअस दिवसभर फोटो, म्हणजे सायकलिंग तर करायचं, सायकल चालवता काहीतरी छान दिसलं की थांबलं साईडला, सगळ्यांचे फोटो, सृष्टी जे काही छान दिसत. आणि स्लाइड्स, मग नुसते फोटो नाही तर स्लाइड्स काढत होतो आम्ही. 2 कॅमेरे होते, एक स्लाइडचा कॅमेरा होता, एक साधा. कारण जसा आम्ही
इंडियन स्लाइड्स तिकडे नेऊन दाखवत होतो, मदर इंडिया नावाचा स्लाइड शो करत होतो, तसं तिथे जाऊन स्लाइड्स कलेक्ट करून त्या घेऊन पण यायच्या होत्या आम्हाला. आणि भारतात परत आल्यानंतर ह्या सगळ्या टूरचा स्लाइड शो भारतात करायचा होता. तो केलाही आम्ही, खूप वर्ष आम्ही तो आल्यानंतर अरेंज करत होतो. पण तुम्ही गावागावांमध्ये सुद्धा स्लाइड शो केले? हो हो, अगदी अगदी, जिथे संधी मिळाली. प्रतिसाद कसा होता तिथे? खूप सुंदर, खूप सुंदर. लोक अक्षरशः खुर्चीला खेळून राहायचे. म्हणजे अख्खा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून नागालँड पर्यंत मॅक्सिमम अख्खा भारत देश त्यात कव्हर केला होता. सगळे आपली हिंदू संस्कृती, इंडियन टेम्पल्स, खाद्यपदार्थ, वेशभूषा, सगळ्या बारीक सारीक गोष्टी कलेक्ट त्यात मॅक्सिमम कलेक्ट केल्या होत्या. आणि त्याला मदर इंडिया असं नाव दिलं होतं. आणि तो सगळा शो बघून झाल्यानंतर लोक, भारतीय लोक तर खुश व्हायचेच व्हायचे. कसं आहे माहितीये का, प्रत्येक माणसाने अख्खा पूर्ण भारत एवढा मोठा देश आहे फिरेल नसतो. आता आपण कुठे गेलोय, आसामला, नागालँडला, मिझोरामला, तिथलं काही जर बघायला मिळालं, तिथलं नुसतं ऐकलं चेरापुंजीला खूप पाऊस पडतो, पण प्रत्यक्ष तिथले जर फोटो बघितले तर त्यात नाविन्य आहे. तसं काहीतरी बघायला मिळालं तर सगळ्यांना आवडतं खूप. आणि अर्थात नुसतं स्लाइड्स नव्हत्या, तर त्याच्यावरती रनिंग कॉमेंट्री पण होती. अच्छा, अतिशय उत्तम इंग्लिशमध्ये एका आमच्या मित्रांनी ती कॉमेंट्री रेकॉर्ड करून दिली होती. ते स्लाइड्स आणि ती कॉमेंट्री सिंक्रोनाइज केलेली होती. रिमोट कंट्रोलनी ते सगळं ऑपरेट व्हायचं. त्यामुळे स्लाइड्स पुढे गेली की ऑटोमॅटिकली ती कॅसेट्स पुढे चालायची. कॉमेंट्री आणि स्लाइड सिंक्रोनायझेशन फार महत्वाचं होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी सांगायची आहे स्लाइड शो बद्दल, सगळ्याला आपले बॅकग्राऊंड पण त्यांनी सांगितली. आत्ताची हे म्हणजे जी आपली काय म्हणतो रीत जी चालते सगळीकडची, ती पण त्यांनी सांगितली. शेती सांगितलेली आहे, सगळे प्रकार त्याच्यात घेतलेले आहेत. आणि आम्ही हे गोष्टी तिकडे गेल्यानंतर सुद्धा नंदुनी जे फोटो काढलेले आहेत, तिथं टेरेस फार्मिंग हे जे फिलिपिन्स मधलं होतं, ते असं आपल्याकडे सुद्धा करता येतं. आपल्याकडे नाही काय खाचरं करून करतात शेती, तशी डोंगरामध्ये अशी त्यांनी टेरेस फार्मिंग, एकदम एक नंबर फार्मिंग त्यांनी केलेली आहे. अशी पण आम्ही फोटोग्राफ्स काढलेले आहेत नंदुनी. एकदम सुंदर हे आहे त्या ठिकाणचे. खरी ह्याच्यात हिस्ट्री पण माहिती पाहिजे ना. प्रत्येक प्रांताची हिस्ट्री घेतल्याशिवाय पुढे जाताही येत नाही. तसंच आहे आम्ही सुद्धा म्हणजे तसं बघायला गेलं. मला स्लाइड शो बद्दल असं सांगायचं होतं की परदेशामध्ये गेल्यानंतर भारत हा हत्तींचा देश, गारुड्यांचा देश किंवा अशी एक प्रतिमा जी लोकांच्या पसरलेली होती किंवा असते की मागासलेला देश. तर आम्ही आमच्या स्लाइड शो मध्ये म्हणजे आमच्याकडे जसं आपल्याकडे NCL आहे किंवा NDA आहे किंवा BARC आहे, भारत या कारणामध्ये सुद्धा पुढारलेला आहे हा संदेश कुठेतरी आम्हाला त्या ह्याच्यातनं ऍज अ अँबॅसेडर म्हणून द्यायचा होता सगळ्यांना, की भारत म्हणजे फक्त साप आणि हत्ती आणि मुंगूस वगैरे असं नाही, तर भारत म्हणजे पुढारलेल्या देशामध्ये जाण्याचा प्रयत्न करणारा देश आहे, असा एक संदेश सुद्धा आम्हाला आमच्या स्लाइड शो मधनं द्यायचा होता. आणि तो आम्ही म्हणजे बऱ्यापैकी सक्सेसफुल झालो असं म्हणायला हरकत नाही, कारण बऱ्याच लोकांना हा स्लाइड शो खूप आवडायचा. आणि स्लाइड म्हणजे मला आठवते मला आठवते मलेशियामध्ये एका शाळेमध्ये एक स्लाइड शो आम्हाला दोनदा करायला लागला, म्हणजे एका पाठोपाठ दुसऱ्यांदा. कारण त्यांना कदाचित ते ग्रास व्हायला वेळ लागला असेल, कदाचित माहित नाही, पण तो स्लाइड शो आम्ही रिपीट केला त्या ठिकाणी. अशी पण एक त्याच्यामागे मला एक आठवण सांगावीशी वाटते. तसं एकूणच मलेशियातलं वातावरण बघितलं तरी सुद्धा आपल्या संस्कृतीशी मिळतं जुळतं वातावरण आहे. म्हणजे एकूणच एशियन कंट्रीज मध्ये ते थोड्या थोड्या अंतराने त्याचा बदल जरी होत असला तरी सुद्धा ते आपलेपण जे आहे ते आहे. तर हा एक मोठा देश आहे आणि या देशामधनं सुद्धा तुम्हाला अनेक अनुभव आलेले असतील. पण त्याआधी म्हणजे मला ही लिंक तोडायची नाहीये, फोटोग्राफी संदर्भात मी विचारत होते आणि आपण स्लाइड शो बद्दल म्हणालो, मात्र फोटोग्राफी करताना तू सांगत होतास आणि मध्येच थांबलास की काय टिपलंस असं, आणि प्रत्येक ठिकाणी अशा काय गोष्टी तुला छान किंवा चांगले वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव आलेले असतील फोटोग्राफी करताना. आज आपण बघतो की आज
आपल्याला हवे तसे फोटो आपण काढू शकतो, पण काही गोष्टींचे फोटो काढण्यासाठी परमिशन सुद्धा लागते, परवानगी लागते. तिथली जर ती काढायची असेल परमिशन, तर त्याबद्दल सांगा. माझा प्रयत्न नेहमी फोटोग्राफी करताना असायचं काहीतरी समथिंग डिफरंट, हटके काहीतरी वेगळं काहीतरी बघायला मिळालं की मी आत्ताच जाऊन फोटोग्राफी करायचो. आता फिलिपिन्स मध्ये ते फादर तुरपा नावाचे गृहस्थ भेटले होते. त्यांनी आम्हाला नॉर्थ म्हणजे कसं आहे फिलिपिन्स मध्ये सगळी बेट खूप आहे. मग तिथे सगळीकडे सायकलवरून जाणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी आम्हाला बऱ्याच ठिकाणी गाईड केलं कसं जायचं काय करायचं. ते स्वतः आमच्या बरोबर होते आणि अगदी खेडोपाडी आदिवासी गावांमध्ये आदिवासी बेटांवरती ते आम्हाला घेऊन गेले. ते एका ठिकाणी त्यांचा स्वतःचा झू होता. झू एक मोठा अजगर पाळला होता, खूप मोठा अजगर, जवळपास 20 फुटी अजगर एका काचेच्या पेटीत पाळला होता. आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला म्हणले काही नाही, कंपल्सरी प्रत्येकाने तो गळ्यात घालायचा आणि तो पेट आहे अर्थात पाळलेला आहे, पाळीव आहे, तो काही करत नाही, त्याला काही कारण तुम्हाला काही अपाय. पण एवढा मोठा अजगर कधी आयुष्यात बघितला नाही आयुष्यात, आणि त्याला गळ्यात घालायचा आणि फोटो काढायचा ही फार मोठी गोष्ट होती. आणि ते अशा अवस्थेत सगळ्यांच्या गळ्यात त्यांनी कंपल्सरी तो घातला आणि त्याचे फोटो काढताना मला भयंकर भीती वाटली, अतिशय, पण काढावे लागले फोटो. तू गळ्यात घातलास तो अजगर आणि फोटो सगळ्या आम्ही 6 जणांनी ते अजगर गळ्यात घातला. फोटो अर्थात माझा फोटो दुसऱ्याने काढला, पण या 5 जणांचे फोटो मी काढले आणि दॅट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स. परिस्थिती फारच कठीण होती. तसाच एक हाँगकाँगमध्ये प्रसंग आला. हाँगकाँगमध्ये असं खूप आपल्याकडे जसं रस्त्यावरती फुटपाथवरती भिकारी दिसतात ना, तसं हाँगकाँगमध्ये पण त्यावेळेला आम्हाला खूप भिकारी दिसले. पण आपल्याकडचे भिकारी आणि तिथल्या खूप फरक आहे. ते थोडेसे चांगल्या अवस्थेतले भिकारी असायचे ते. तर एका ठिकाणी एक अगदी अशी फुटपाथवरती एक गरीब बाई भजी तळत बसली होती. भजी फुटपाथवरती कढई लावली होती आणि चक्क भजी किंवा काय त्या चायनीज पदार्थ असेल कुठला तरी, भजी सारखा पकोड्यासारखा दिसणारा, ती तळत होती. आता मला काढायची स्लाइड, सगळे म्हटले स्लाइड ना तिथे आपल्याला ते दाखवता येईल किंवा कसे हाँगकाँग सारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये सुद्धा कसं फुटपाथवरती व्यवसाय करणारे लोक आहेत, स्टोरी क्रिएट होईल त्याची. म्हणून तिच्या जवळ गेलो. समोरनं चांगला फोटो काढायचा होता आणि तिला आपलं म्हटलं एक्सक्यूज मी, म्हटलं फोटो काढायचा तुमचा, म्हणजे विचारलेलं चांगलं असतं, कधी विचारून फोटो घेतला की तो चांगला येतो असं नुसतं हे करायचं. ती अक्षरशः झारा घेऊन, गरम झारा घेऊन माझ्या मागे आली ती मारायला. मला अक्षरशः पळतापळी थोडी झाली, म्हणजे पळून गेलो मी तिथनं. तो फोटो काढता आलाच नाही शेवटी. असेही प्रसंग आहेत की काय त्यांना ठीक आहे, त्यांना ते त्याचं कळलं नाही, ते मी नक्की काय म्हणतोय, तिला ते इंग्लिश येत नव्हतं, तिला कळलं नाही म्हणून ते तसं वागले असेल. पण हाँगकाँग सारख्या एवढ्या मोठ्या टुरिस्ट प्लेस मध्ये सुद्धा असे अनुभव आले. तिने फोटो काढून दिला नाही मला. पण बाकीच्या ठिकाणी फिरताना कुठे असे काही प्रसंग आले नाही. मॅक्सिमम आमचा फोकस आमच्या टूर वरती होता, सायकलिंग वरती होता, किंवा वाटेत लागणारे सगळे मॉन्युमेंट्स, मोठे मोठे मोठ्या गोष्टी ज्या आम्ही बघितल्या तिथे होता. असा समाज जीवन, ग्रामीण जीवन याचे फोटो काढले तर ते त्याकरता असे काही वाईट अनुभव कधी आले नाही. पण इकडेच हे वाईट अनुभव सुद्धा खूप काही शिकवून जातात. आणि असे प्रसंग म्हणजे तू मगाशी जेव्हा तुम्ही म्हणालात की अथर्व शीर्षाचं पठण आम्ही मंदिरात बसून करायचो, ही एक खूप छान गोष्ट तुमच्या हातनं घडत होती. त्याला ते तर त्याचं असं आहे की एखाद्या कुठलाही मलेशिया असू देत, कुठलाही देश असू देत, त्या देवळात गेल्यानंतर सगळ्यात पहिलं आम्ही सायकली बाहेर लावायचो. आतमध्ये जाऊन सगळेजण 6 जण मिळून मोठ्या खड्या आवाजामध्ये मोठ्याने ते आवर्तन म्हणायचो. ते म्हणताना तो पुजारी ऐकायचा. तो पुजारी आपलाच तामिळनाडूतलाच आलेला तिथे. त्याने ते ऐकलं की तो इतका भारावून जायचा की काही पुढे अर्ध काम तिथे झालेलं असायचं, काही विचारायची गरजच नाही. मग आम्ही इथे राहू का? अरे राहा, तुमच्याकडेच आहे, घ्या. म्हणजे ती राहण्यासाठी किंवा तुमची एका रात्रीची सोय होण्यासाठी केलेली व्यवस्था होती का? बिलकुल. हा गमतीचा भाग झाला. परवानगी राहायची परवानगी घ्यायच्या आधी आपलं आजूबाजूला म्हटलं की आपलं अर्ध काम झालेलं असायचं की चला हे आपले लोक पासपोर्ट मिळतो. आणि त्याच्याकरता आमच्याकडे सर्टिफिकेट पण असायचे. अलीगडचे जिथे राहायचो तिथला पुजारी आम्हाला लिहून द्यायचा की चांगले लोक आहेत, त्यांना राहायची काही मदत लागली तर करा. ते दाखवलं की आणखीन त्यांच्या भाषेत असायचं पत्र ते, त्यामुळे आणखीन चांगली सोय व्हायची प्रत्येक ठिकाणी. या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही अगदी आपण सुरुवातीला म्हणालो की आर्थिक नियोजन
सुरुवातीपासूनच झालेलं तुमचं संपूर्ण या सगळ्या महिन्यांमध्ये 9 महिन्यांच्या कालावधीमध्ये किती खर्च होणार आणि तो खर्च कसा कसा तुम्हाला मिळत गेला. पण मध्ये अशी काही लोक भेटली का की ज्यांनी अनपेक्षितपणे तुम्हाला मदत केली आणि तुमच्या एकूणच आर्थिक नियोजनामध्ये एक छानशी भर पडली? बिलकुल 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 चांगली खूप लोक असे भेटले जे मॅक्सिमम येणार आहे, म्हणजे आपल्या जे तिथे लोक स्थायिक झालेत अशा लोकांकडनं खूप चांगली मदत मिळाली. आम्हाला अपेक्षा पण नव्हती इतकी चांगली मदत मिळाली. म्हणजे हाँगकाँग मधला एक प्रसंग मी सांगेन. हाँगकाँग मध्ये आम्ही बँक ऑफ इंडिया मध्ये, तिथल्या बँक ऑफ इंडिया ब्रँच आहे हाँगकाँग मध्ये, पत्ता होता आमच्याकडे केली की एशियन डेव्हलपमेंट बँकेतल्या लोक सुद्धा आम्हाला बरीच जणांनी मदत केली. फिलिपिन्स मध्ये त्याच्याकडे आधी फिलिपिन्स मनिलामध्ये एशियन डेव्हलपमेंट बँक आहे, तिथे खूप इंडियन लोक भेटले, देसाई वैद्य, आपल्या अगदी म्हणजे पुण्यातले लोक भेटले. त्या लोकांनी सुद्धा अपील करायची गरज पण नाही पडली आम्हाला. तुम्हाला काय मदत पाहिजे, काय अडचणी आहे, कुठं काय, आम्ही आमच्या अडचणी सांगायचो की असं असं आहे, असं असं आहे. आता जपान एवढा खर्चिक देश आहे, पण आमच्याकडे थोडेसे वी आर रनिंग शॉर्ट ऑफ फंड्स, थोडे पैसे कमी पडतील असं शंका आहे. ठीक आहे, काय काळजी करू नका. ते त्यांच्या आपापसात पैसे त्यांनी गोळा केले, काही न मागता त्यांनी एक सर्टन अमाऊंट आमच्याकडे दिली. मग त्यात आमचे बरेचसे, आता जिथे विमानाचं तिकीट काढायला लागलं, मग अशा वेळेला ते पैसे आम्ही तिथे खर्च केले. कुठेही खाण्यापिण्याकरता, चैनी करता, कुठेही खरेदी करता अजिबात 1 रुपया खर्च नाही. हे पैसे केवळ प्रवासाकरता आणि प्रवासातल्या कामाकरताच फक्त खर्च झालेले. तसेच आम्ही हाँगकाँगला आलो, त्या बँक ऑफ इंडिया मध्ये गेलो. जोशी म्हणून जनरल मॅनेजर होते बँकेचे, त्यांना तिथे त्यांनी बरं आपण कसं विचारणार, कसे पैसे मागणार असे, किंवा ते विचारले तुम्हाला काय मदत पाहिजे, कुठे अडचण आहे. मग आम्ही सांगायचो आता पुढे जपानला जायचंय, तिथलं काही व्यवस्था नाहीये, सोय नाहीये, तिथले काही फारसे ऍड्रेस नाहीयेत, थांबा म्हटले तुमची सोय करतो. आमच्या समोर बसून त्या जोशींनी जपानमध्ये ओसाकाला फोन लावला, ओसाका शहरामध्ये. ओसाकामध्ये एक राम परसराम नावाचे गृहस्थ आहेत, ते बँकेचे खातेदार, थोडक्यात खातेदार. त्यांना फोन केला आणि सांगितलं की असे असे 6 इंडियन्स आलेले आहेत, सायकलवर आलेले आहेत आणि आता ते जपानमध्ये येणार आहेत आणि त्यांना काही आर्थिक मदतीची गरज आहे, तुम्ही काही करू शकता का? एका क्षणात त्या चालू फोनवर त्यांनी सांगितलं की एवढे अमुक $1 त्यांना देऊन टाका ताबडतोब माझ्या खात्यात. आणि एवढंच नाही तर ते जेव्हा ओसाकाला येतील तेव्हा ओसाकाला आल्यानंतर माझी भेट घ्यायला सांगा, तिथे मी मला काय करायचं ते करीन. तिथे त्यांनी ते काय $5,000 हाँगकाँग डॉलर्स दिले. जेव्हा आम्ही ओसाकाला गेलो जपानमध्ये, तेव्हा त्यांना फोन केला, त्यांनी भेटायला बोलवलं. आता खरं हा प्रसंग कोणाला फारसं सांगितलं नाही. त्या माणसाने भेटल्यानंतर 1,00,000 येन दिले आम्हाला. आता तू हिशोब कर, त्याचे इंडियन भारतीय रुपीज किती झाले मला माहित नाही आजचा रेट, त्यावेळेचा रेट आणि आता खूप फरक पडला, पण 1,00,000 येन त्या माणसाने दिले आम्हाला. अक्षरशः वेडे झालो आम्ही. काय आहे म्हणजे हे शब्द नाहीत सांगायला. एवढी जाणत कुठे बघायला नाही मिळाली आम्हाला कधी अशी. आणि आम्ही परिस्थिती अशी होती की ते एवढे पैसे घेतल्यानंतर आम्ही ते सेलिब्रेट पण करू शकलो नाही, की सेलिब्रेट नाही बाबा करायचं, हे पैसे आपल्या कामाचे आहेत, प्रवासाचे, आपल्याला अजून परत घरी जायचंय, त्यासाठी परत जायला प्रवासाला पैसे नाही आहेत. त्यामुळे आर्थिक नियोजन तेच, परत पोटाला चिमटा घेऊनच, दुपारचं जेवण नाही, दुपारी फक्त अंडी पाव नूडल्स खाऊनच पुढे यायचं. यातला प्रसंग सांगावासा वाटतो की जपान मधलं डिस्नेलँड पाहण्याकरता आम्ही 8 दिवस एक वेळेला जेवत होतो. कारण एक तो डिस्नेलँड म्हणजे टोकियोला जायचं आणि डिस्नेलँड नाही बघायचं हे म्हणजे अवघड आहे ना. मग आमच्या फायनान्स मिनिस्टरनी आदेश काढला होता की दुपारचं जेवायचं नाही, तरच आपल्याला डिस्नेलँडला जाता येईल, नाही तर नाही जाता येणार. सो सगळ्यांनी ते मानलं. सो असं पण आम्हाला करायला लागलं. म्हणजे जसं नंदू सांगतोय की आम्हाला जी काही मदत मिळाली ती कुठेही चैनी करता किंवा अशा करता नाही, त्याचा म्हणजे काय आपण म्हणतो सदुपयोग हाच आपल्याला करायचा आहे. आपल्याला जेवण खाण राहायचंय, जेवण खाण्यामध्ये हे करायचंय आणि आपल्याला भारतात परत जायचंय. वा, खूप सुंदर. म्हणजे
असे सगळे अनुभव ऐकल्यानंतर किती अनुभव गाठीशी असतील तुमच्या, आणि ते सगळेच ऐकावेसे वाटतायत. वळते मी आता जपानकडे, पण त्याआधी तुम्हाला काही सांगावंसं वाटतंय का? म्हणजे आता आपण जपानमध्ये प्रवेश करणार आहोत मुलाखतीच्या माध्यमातून, तर पण त्याआधी असा कोणता देश राहून गेलाय की ज्यातला अनुभव खूप सांगण्यासारखा आहे आणि तो अजून सांगितला नाही, तर तो तुम्ही तिघांनी माझ्या बरोबर शेअर करा. आणि त्यानंतर आपण मुख्य जपानमध्ये पोहोचल्यानंतरचा तुमचा प्रवास. एक छोटासा काही दोन प्रसंग बँकॉक मधले आहेत. तू त्या गोष्टीचं नेहमी कौतुक केलं असता की संपूर्ण एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये कुठेही राहण्याकरता, लॉजिंग करता कुठेही खर्च केला नाही. आता बँकॉक एवढं मोठं शहर, एवढी मोठी आज ते जगविख्यात शहर आहे. बँकॉक मध्ये जाऊन फुकट राहायचं म्हणजे काय चेष्टा आहे का? बँकॉकला जेव्हा गेलो तेव्हा आमच्याकडे कोणाचाही काही असा महत्वाचा पत्ता नव्हता की जिथे आमची राहायची सोय होईल. बँकॉकला पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा एक मंदिर शोधलं. पहिल्यांदा काय रस्त्यावर सरळ सायकलिंग करत सुटलो. कुठे दिसतंय का मंदिराचा कळस दिसतोय का, कळस दिसतोय का, आणि एका ठिकाणी मंदिर दिसलं. बाहेर सायकली लावल्या, आतमध्ये गेलो. बुद्ध मंदिर, बँकॉक मध्ये काय असतं बुद्ध मंदिर. गेलो आणि आपल्या खड्या आवाजात पुन्हा अथॉरिटी म्हटलं. म्हणजे योगायोगाने पुजारी इंडियन, त्यामुळे त्याने ते सगळं ऐकलं. त्याला ते सगळं अक्षर त्याला येत होतं की नाही माहित नाही, पण त्याला कळलं की भारतातून आलेले लोक आहेत. येऊन आस्थेने चौकशी केली. कोका कोला त्यांनी दिला आम्हाला पहिल्यांदा प्यायला. खूप लांबून दुरून घामे घुम होऊन आलेलो आम्ही. बसायला विचारपूस केली, काय पाहिजे, काय कुठून आला वगैरे चौकशी केली. आम्ही सांगितलं फक्त काही नाही, आम्हाला राहायची व्यवस्था करा, बाकी काही नाही. आमची फक्त राहायची व्यवस्था करा, असं असं आहे. आम्ही असं जपानला जायला निघालो, पण या शहरामध्ये आमची कुठेही राहायची व्यवस्था नाहीये. म्हटलं इथे ह्या देवळात राहायची सोय होईल का? ते म्हणले नाही होणार, इथे अशी व्यवस्था नाहीये, पण तुमची गुरुद्वारामध्ये मी सोय करीन, तुम्ही गुरुद्वारामध्ये जा. मग त्याने आम्हाला गुरुद्वाराचा पत्ता दिला. आम्ही सगळ्यांना सायकल घेऊन गुरुद्वारामध्ये आलो. आणि गुरुद्वारामध्ये आम्हाला माहिती होतं, आम्ही इंडोनेशियामध्ये जकार्तामध्ये पण गुरुद्वारामध्ये राहिलो होतो. खूप चांगली सोय झाली होती. आणि गुरुद्वारामध्ये पण राहिलो होतो. पेनांगमध्ये राहिलो होतो. त्यामुळे गुरुद्वारामध्ये चांगली सोय होते, माहित होतं आम्हाला. तिथे गेलो, पण ते गुरुद्वार नेमकं रिनोव्हेशनचं वगैरे काही काम चाललं होतं. राहायची व्यवस्थित प्रॉपर व्यवस्था नव्हती. त्यामुळे तिथल्या मॅनेजमेंटने आम्हाला एक 4-5 दिवस फक्त राहा, जास्त नाही राहता येणार. आणि आम्हाला तिथे जास्त दिवस राहायचं होतं, कारण परतीची तिकीट काढायची होती, जपानचा व्हिसा घ्यायचा होता, पुढचं प्लॅनिंग. त्यामुळे जवळ फिलिपिन्स, जपान आणि हाँगकाँग 3 देशाचे व्हिसा घ्यायचे होते. त्यामुळे जास्त दिवस आम्हाला राहायचं होतं. आणि त्यांनी फक्त 4-5 दिवसच व्यवस्था केली आमची. मग ठीक आहे, चला सुरुवात तर करू. कसे बसे राहिलो. आणि लंगर, सगळ्यात महत्वाचं काय, गुरुद्वारामध्ये राहण्याचा फायदा काय की तिथे लंगर मिळेल. लंगर म्हणजे भोजन मिळतं व्यवस्थित, चांगल्या प्रसादाचं आणि भरपेट. त्यामुळे एक वेळचा जेवणाचा प्रश्न सुटला होता. फक्त रात्रीचं जेवण बाहेर घ्यायचं आणि दुपारचं जेवण लंगरमध्ये जेवायचं. 4-5 दिवस तिथे राहिलो. तिथे अनेक अडचणी होत्या. त्या काळी 83 साली सगळं पंजाबमध्ये खलिस्तान वगैरे सगळं चळवळ सुरू झाली होती. तिथले सगळे सरदारजी लोक आणि बरेच प्रॉब्लेम चालले होते. ते सगळे वातावरण खूप खराब झालं होतं तिथलं. त्यामुळे आम्हाला तिथे फार राहायचं नव्हतं. कोणाच्या तरी कॉन्टॅक्ट मध्ये येऊन एका हॉटेलच्या मालकाने, जेवायला जायचो आम्ही एका इंडियन हॉटेलमध्ये, त्यांनी आम्हाला एका विष्णू मंदिराचा पत्ता दिला. एक काही 2-3 बस स्टॉप पुढे तिथे एक विष्णू मंदिर आहे, तिथे जा म्हणे, तिथे खूप चांगली व्यवस्था होईल, इथे राहायची व्यवस्था नाही होणार तुमची. आम्ही पत्ता घेतला आणि बसमध्ये बसून शोधत बरं, भाषेची इतकी अडचण तिथे. बँकॉक मध्ये सगळे थाई लोक, फारसे इंग्लिश तिथे बोललं जात नाही. कसे पत्ता शोधत त्या विष्णू मंदिरात गेलो. ते सगळे लोक आपले युपीचे सगळे अगदी यादव वगैरे आडनावाचे, यादव मिश्रा अशा आडनावाचे सगळे पुजारी आणि तिथले त्या देवाचे मालक. तिथे राहायची अगदी इतकी उत्तम व्यवस्था केली त्यांनी. फक्त एकच अट होती, तुमचा स्वयंपाक तुम्ही आपलं जेवण करून ठेवा. त्यांची स्वयंपाक म्हणजे किचन दिलं आम्हाला. तुम्ही तुमचं सामान आणा, तिथं तयार करा आणि तुम्ही जेवा. आणि मग काय, मग अगदी उत्तम थाटामाटात. बँकॉक मध्ये जवळपास 10 ते 12 दिवस राहिलो आम्ही. असे काही खर्च नाही, काही नाही, फक्त एकच स्वयंपाक करून रोजच्या रोज खायचा आणि जेवण. मग आम्ही सगळे स्वयंपाकालाच लागलो. रोज आपलं दुपारचा, रात्रीचा, दुपारी बाहेर जायचं जेवायला, रात्री स्वयंपाक वगैरे सगळे अगदी व्यवस्थित, चपात्या, भात, भाज्या सगळं करून रोजच्या रोज जेवायचो. क्या बात. त्यामुळे आमचा खर्च पण खूप कमी झाला ना. खूप खर्च कमी झाला. खर्च एकदम निम्म्यावर आला ना. त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी राहिल्यामुळे खर्च तर काहीच नाही. जेवण तर स्वतः शिजवत असल्या कारणाने काही नाही. आणि मसाले पण आमच्याकडे होतेच ना आणलेले.
त्यामुळे फारशा गोष्टी घेण्याची सुद्धा काही गरज नाही, काही काही प्रॉब्लेम नव्हता. भाषेचा उल्लेख केलास म्हणून, पण कोणत्या कोणत्या भाषा इथनं तुम्ही शिकून गेलेल्या आहात? म्हणजे थोडाफार सगळ्या भाषा मिळायचे ना. फक्त जपान, फक्त जपान, जपानीज लँग्वेज जपान होतं. ध्येय जपान असल्यामुळे आणि जी माहिती मिळाली की तिथे इंग्लिश अजिबात बोललं जात नाही, तिथे जपनीज लँग्वेज येण्याशिवाय गत्यंतर नाही, पर्याय नाही, म्हणून केवळ मग शेवटी पुण्यामध्ये एक इंडो जपनीज असोसिएशन आहे, तिथे कॉन्टॅक्ट केला. त्यांनी सांगितलं आमचा 6 महिन्याचा कोर्स आहे, बेसिक कोर्स, तो तुम्ही करा. सगळ्यांनी तिथे आम्ही ऍडमिशन घेतली आणि अगदी बेसिक कोर्स फक्त. त्यांच्या लिपी जर म्हटलं तर 3 लिपी आहेत त्यांच्याकडे, हिरागाना, काताकाना, कांजी वगैरे. कांजी वगैरे शिकणं फार आवड आहे, पण हिरागाना आणि काताकाना जी प्राथमिक लिपी आहे ती शिकलो आणि कॉन्व्हर्सेशन मधलं एक बेसिक त्याला म्हणतात. पण ते तिथं खूप त्रोटक होतं, फार कमी पडलं. तिथे गेल्यानंतर आम्हाला आणखीन काही शिकून घ्यायला लागलं. तिथे जे काही भारतीय भेटले, जे तिथे स्थायिक आहेत, त्यांच्याकडनं काही रोजच्या वापरातली जी वाक्य आहेत ती शिकून, हे केवढ्याला मिळतं, जायचं कसं, इथून हे किती अंतर आहे, अशी जी प्रवाशांना जी लागणारी जी बेसिक गोष्टी आहेत त्या आम्ही वाक्य शिकलो, ती लिहून घेतली, ती पाठ केली आणि तीच वाक्य बोलायचं. कामापुरतं येत होतं, कुठे अडलं नाही. हळूहळू जवळपास आम्ही 1.5 महिना होतो जपानमध्ये, त्यामुळे हळूहळू ऐकून जास्त गोष्टी शिकलो आम्ही, नाही असं नाही. खरं म्हणजे प्रवासातला आपला महत्वाचा टप्पा आपण गाठला ना, किंवा प्रवासात आपण जे डेस्टिनेशन ठरवलंय ते एकदा गाठलं की कुठेतरी मनामध्ये परतीच्या प्रवासाची धाकधूक सुरू होते. जपान जसा जवळ येत गेला किंवा जपानमध्ये जसा प्रवेश केला तसा तो देश बघण्याची उत्सुकता होतीच. म्हणजे अनिरुद्ध मामांनी सांगितलं की मग तिथल्या डिस्नेलँड बद्दलचं जे आकर्षण होतं त्यासाठी मग तुम्ही खरोखर तुम्हाला तो उपास घडला आणि मगच डिस्नेलँड पाहता आलं. असे अनेक प्रसंग असतील, पण तरी सुद्धा ती धाकधूक मनात होती का की आता आलोय, आता या देशात, आता हा देश पाहून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागायचंय? साधारण जपानमध्ये किती दिवस होतात आणि मग परतीच्या प्रवासाला लागला? 1 महिना. दीड म्हणजे 30 मार्चला जपानमध्ये पोहोचलो आणि 17 एप्रिलची फ्लाईट होती, म्हणजे 1.5 महिना. बरोबर, 1.5 महिना होता. आता या 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला काय जपानमध्ये अनुभव आले, किंवा आता तुम्ही हा जो टप्पा गाठलात त्यानंतर तुम्ही काय असं ठरवलेलं किंवा काय निश्चित केलेलं की देशात या पोचल्यानंतर आपण काय करायचं? म्हणजे तुमचे स्लाइड शोज असतील किंवा तू केलेली फोटोग्राफी असेल, बाकी अनेक गोष्टी आहेत. तर या सगळ्या जपानमध्ये कशा तुम्ही, म्हणजे भारत हा जपानमध्ये कसा तुम्ही रिप्रेझेंट केला? जसं टार्गेट जपान होतं, डेस्टिनेशन जपान होतं, त्यामुळे जास्तीत जास्त तयारी, जास्तीत जास्त फोकस हा जपानवरती होता. त्यामुळे जपानमध्ये जास्तीत जास्त जपानची माहिती मिळाली होती, पत्ते मिळाले होते, कुठे कुठे राहायची सोय होईल, कुठे राहायचंय, काय करायचंय, कोणा, हा खूप फोकस होता जपानवर. त्यामुळे टोकियो पर्यंत पूर्ण सगळी राहण्याची सगळी ठिकाणं ठरलेली होती. आपल्या इथला कॉन्सुलेट जनरल जो होता त्याच्या सुद्धा घरी रस्त्यात काय ते ओसाकापासून किती अंतर होतं ते, त्याच्या पण घरी त्यांनी त्याच्या वडिलांना आणि वहिनीला सांगितलं होतं. तर आमची तिथेही सरबराई 2 दिवस राहायला लावलं होतं त्यांनी आम्हाला. तो आपला पुणे इंडियात कॉन्सुलेट जनरल होता बॉम्बेला. एक मुख्य मुद्दा असा राहिला की कोणत्याही देशात प्रवास करताना त्याचा विजा असणं खूप गरजेचं आहे. आधीच घेतलेला होता जपानचा. पण बोलता बोलता तू खूप आधी असं म्हणून गेलेलास की जपानचा विजा तुला भारतापासून मिळाला नाही किंवा भारतातनं तुम्ही तो काढून गेला नाही. आम्ही बँकॉकमध्ये. पण आता जिथे आपल्याला पोहोचायचंय तिथला विजाच नाही, तर ही एक भीती होती का मनामध्ये? काय नाही, ती भीती नव्हती अशी मनामध्ये, कारण आमच्याकडे कॉन्सुलेटचं पत्र होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक देश जेव्हा व्हिसा देतात तर त्या देशाचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. जसं आता सुद्धा आपण जर व्हिसा घेतला, म्हणजे आता हे कळतंय, त्यावेळेला फारसं काही कळत नव्हतं, की यू शुड एंटर इन आवर कंट्री विदिन सो अँड सो पिरियड. असं आता सुद्धा आपण जर व्हिसा स्टॅम्प घेतला तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की यू शुड एंटर विदिन 30 days इन माय कंट्री अँड देन यू कॅन स्टे बाय 6 months और व्हॉट एव्हर. तसं त्यावेळेला सुद्धा जपानच्या
विसा काढताना असं होतं, म्हणजे विसा घेतल्यानंतर 3 महिन्यामध्ये तुम्ही विसा एंट्री करायला पाहिजे, असं त्यावेळेचं जपानचं रेग्युलेशन असल्यामुळे आम्ही निघालो इथनं 31 ऑक्टोबरला आणि आमचं जपानचं एंट्री होती 31 मार्चला. त्यामुळे जवळपास 6 महिने आम्ही प्रवेश करू शकत नव्हतो जपानमध्ये. त्यामुळे असं ठरवलेलं होतं की तो आपल्याला वाटेमध्ये घ्यावा लागेल आणि तशा पद्धतीचं आमच्याकडे कॉन्सुलेटचं पत्र पण होतं आणि त्या आधारे आम्ही केलं होतं. म्हणजे जशी भीती नव्हती आमच्या मनामध्ये की जे डेस्टिनेशन आहे त्याचा व्हिसा नाहीये असं नाही, कारण आम्हाला खात्री होती तो मिळेल आपल्याला. बरोबर. आणि पहिला स्टे कुठे होता तुमचा जपानमध्ये? नाही, पहिला स्टे नाही, त्यात थोडीशी गडबड झाली तिथे जपानमध्ये जाताना. ऍक्च्युली तुला सांगतो, म्हणजे जपान जर मॅप जर बघितलास तर असं उभा देश आहे आणि आम्हाला त्याच्या दक्षिण टोकापासून उत्तर टोकापर्यंत, म्हणजे दक्षिण टोक थोडक्यात आपलं कन्याकुमारी पासून दिल्लीपर्यंत आम्हाला जायचं होतं थोडक्यात जपानमध्ये. तसंच कन्याकुमारी म्हणजे कागोशिमा आणि टोकियो म्हणजे दिल्ली, असा तो दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत प्रवास करायचा होता, जो काय किलोमीटर असेल. पण झालं काय, हाँगकाँग मधनं जपानला जाताना आम्ही ठरवलं होतं की हाँगकाँग मधनं कागोशिमाला जाताना डायरेक्ट शिप मिळेल. कुठली शिप मिळेल, पॅसेंजर शिप असेल, कार्गो असेल, पण आम्ही शिपनी जाऊ. पण हाँगकाँगला गेल्यानंतर खूप प्रयत्न केले, खूप फिरलो, कुठेही शिपची व्यवस्था नाही, म्हणजे अशी सर्व्हिसच नाही तिथे त्यावेळेला नव्हती. म्हणजे आता आहे की नाही माहित नाही. त्यामुळे पर्यायच नाही काही. आता कागोशिमाला जर जाताच येत नाही, बरं फ्लाईटने जावं म्हटलं तर कागोशिमा हे इंटरनॅशनल एअरपोर्ट नव्हतं, त्यामुळे हाँगकाँग मधनं तिकडे फ्लाईट पण नाही. आता जपानला जायचं कसं? त्यामुळे कुठलाही पर्याय शिल्लक नसल्यामुळे आम्हाला हाँगकाँग मधनं डायरेक्ट टोकियोला जावं लागलं फ्लाईटने. आणि टोकियोला एकदम आम्ही जवळपास 1.5 महिना आधी पोहोचलो. वेरॅज कागोशिमाला पोहोचून मग सायकल वरचा प्रवास करत टोकियोला जायचं होतं. त्यामुळे तिथे सीझन बदललेला. सीझन आधीच थंडीच्या सीझन मध्ये, बर्फाच्या सीझन मध्ये आम्ही टोकियोत पोहोचलो. आपल्या कसं नॉर्थ इंडियामध्ये जसं गार असतं तसं तिथेही नॉर्थ जपानमध्ये अतिशय गार असतं आणि साऊथला थोडंसं चांगलं असतं वातावरण. तो सीझन बघून गेलो होतो आम्ही की आता मार्चच्या एंडला जायचंय तर कागोशिमा चांगला सीझन आहे आणि मे महिन्यात टोकियोला जायचं, तो परत सीझन बदललेला असणार. पण ह्या शिप नसल्यामुळे डायरेक्ट फ्लाईटने 1.5 महिना आधी पोहोचल्यामुळे डायरेक्ट टोकियोत जायला लागला आम्हाला. पण टोकियोत आल्यानंतर पुन्हा कागोशिमाचा वेगळा प्रवास करायला लागला आणि मग सायकल प्रवास सुरू करायला लागला. हा नंतरचा प्रवास. पण आमच्या टूर मधला सगळ्यात सनसनाटी दिवस ज्याला म्हणतात, जो अगदी आमच्या हृदयावरती कोरलेली रात्र आहे ती, तो दिवस ह्या गोष्टीमुळे घडला. तो म्हणजे 31 मार्च 1984. डायरेक्ट थेट आम्हाला टोकियोला उतरावं लागलं. काही माहित नाही. टोकियोचं इंटरनॅशनल एअरपोर्ट हे टोकियो शहरापासून जवळपास 100 किलोमीटर दूर. आम्ही फ्लाईट आमची हाँगकाँग टोकियोला उतरली नारिता एअरपोर्टला साधारणपणे 4 वाजता. बाहेर पडेपर्यंत 6 वाजले. अंधार झाला होता. तिथे लवकर मावळतं आणि लवकर उजाडतं, पण पहाटे 5लाच उजाडतं तिकडे. बरोबर. 6ला बाहेर आलो तर अंधार पडायची वेळ आलेली आणि प्रचंड थंडी. आम्ही जे काही सामान नेलं, स्वेटर्स, कानटोपी, हे आपले भारतीय स्वेटर्स तिथे त्या थंडीमध्ये टिकतात का? पण ती माहितीच नाही, ती कल्पनाच नाही. हँडग्लोव्स होते, कानटोपे होते आणि स्वेटर होते, बस एवढंच फक्त होतं. ते सगळं घालून आता आधी फोन बिन केले, चौकशी केली, पण फोनवरून काय हवी तशी इन्फॉर्मेशन मिळाली नाही. एकच इन्फॉर्मेशन मिळाली की तुम्हाला टोकियोत आल्याशिवाय पुढचा प्रवास करता येणार नाही, आधी तुम्ही टोकियोत या, मग आल्यानंतर पुढचं काय ते सांगू. मग कागोशिमाला कसं जायचं, ट्रेनने यायचं का फ्लाईटने यायचं, जे असेल ते तिथे आल्यावर कळेल. डायरेक्ट ट्रेन तर नाहीच, म्हणजे टोकियो पासून डायरेक्ट कागोशिमाला जायला ट्रेनच नव्हती, कारण सगळी आयलंड्स आहेत, 3 मोठी आयलंड्स आहेत, तेव्हा ट्रेन कशी राहणार. त्यावेळेला ट्रेन नव्हती तिथे तशी. काय नाही, निर्णय घेतला आणि टोकियो एअरपोर्टच्या बाहेर पडलो आणि प्रवास सुरू केला टोकियो दिशेने. 100 किलोमीटर शहर आहे, वाटेत कुठेतरी थांबू आणि निघालो आणि माझी सायकल पंक्चर झाली. पंक्चर झाल्यानंतर अर्धा पाऊंडच त्यात गेला. तोपर्यंत चांगलंच काळोख झाला सगळं.
म्हटलं आता सायकलिंग शक्य नाही. पंक्चर तर काढलं आम्ही तिथे, पण आता काळोखात एवढ्या प्रचंड थंडीमध्ये आता सायकलिंग शक्य नाही. इथे कुठेतरी मुक्कामाची सोय करू. इथे थोडासा वेळ घेतोय मी बोलायला, कारण हे खूप मोठी स्टोरी आहे. जवळ एक पोलीस स्टेशन दिसलं, म्हणजे एअरपोर्टच्या अगदी हद्दीमध्ये असलेलं पोलीस स्टेशन. सरळ तिथे गेलो. सगळे सर्टिफिकेट्स होते, अगदी प्रॉपर सर्टिफिकेट होते. जॅपनीज लँग्वेज मध्ये पण पत्र होतं आमच्याकडे की ही लोक अशी अशी येणार आहेत, त्यांची सायकल टुरिस्ट त्यांना काय हवी तर मदत करा वगैरे. ते पोलिसांना नेऊन दाखवलं सुद्धा. पण तेव्हा ते काय एअरपोर्ट अथॉरिटीचं पोल्युशन असल्यामुळे सगळे पोलीस डिपार्टमेंटचे जे काही लोक आहेत सगळे ड्युटीवरती होते. आतमध्ये कोणीच नव्हते, एखाद दोन लोक होते फक्त. आणि त्यांच्याकडे तेवढी अथॉरिटी नसल्यामुळे त्यांनी ते म्हणले इथे काय आम्हाला सोय करता येणार नाही, तुम्ही आपलं जा आपलं तुमच्या प्रवासाला, तुम्ही इथे काही व्यवस्था होणार नाही. निघालो पुढे. थोडस अगदी एअरपोर्ट एरियातनं बाहेर सुद्धा पडलो नाही. एक पत्र्याची टपरी दिसली, लिटरली पत्र्याची टपरी, म्हणजे आपलं बसस्टॉपचं बसस्टॉपची शेड कशी असते तशी पत्र्याची टपरी होती एक रस्त्याच्या कडेला. सुनसान रस्ता, 2 लाकडाच्या फळ्या फक्त, वरती एक खालती 2 लाकडाच्या फळ्या होत्या त्याच्यावरती, पण आडोसा होता चांगला. विचार केला आता बरं पुढे काही दिसायला, कुठेही मनुष्य वस्ती दिसायला तयार नाही. म्हटलं आता काही जाणं शक्य नाही, ह्या शेडमध्येच रात्री राहू. आपल्या बरोबर सॅकमध्ये जे काही खायचं सामान तेवढं खाऊ, बिस्किट खाऊ, जे असेल ते खाऊ, पाणी पिऊ, इथेच झोपू आणि सकाळी लवकर उठून प्रवासाला लागू. तिथे पथार म्हणजे स्लिपिंग बॅग्स होत्या आमच्याकडे, जे काय होतं ते खाल्लं. स्लिपिंग बॅग होत्या, पथाऱ्या पसरल्या. 10 मिनिटात पोलिसांची गाडी, एअरपोर्ट एरिया असल्यामुळे पोलिसला गाड्यासाठी फिरायच्या. पोलिसांची गाडी आली, टॉर्च म्हणून त्यांनी आमच्यावरती फोकस मारला. कोण आहेत लोक, काय आहेत विचार. त्यांना इंग्लिश येत नाही, आम्हाला जॅपनीज येत नाही. थोडक्या मोडक्या दोन्ही भाषांमध्ये बोलून बाबा आणि असे असे आहोत, असं चाललोय, राहायची व्यवस्था नाही, रात्र झाली, पंक्चर झाली वगैरे वगैरे काहीतरी सांगून थोडक्या मोडकं सांगितलं. त्यांनी पासपोर्ट चेक केले, जाणवलं त्यांना ठीक आहे जेन्युइन लोक आहेत, आणि त्यांनी राहायची परवानगी दिली तिथे. त्या रस्त्यावरच्या शेडमध्ये तिथे रात्री राहिलो आम्ही. तिथे फारसं काही झालं नाही. स्लिपिंग बॅग मध्ये आम्ही स्वतःला ओढून घेतलं. जे काही गारठा होता एवढाच फक्त त्रास झाला. आणि सकाळी लवकर उठून आम्ही प्रवास सुरू केला, पुढच्या प्रवासाला लागलो. आणि मग अतिशय वेगाने टोकियोच्या कडे जायला लागलो. तरी सुद्धा अंतर खूप, थंडी खूप. तुला दुपारी 2 वाजता सुमारास असेल की अक्षरशः दात वाजण्यासारखी थंडी सुरू झाली. प्रचंड थंडी पडली आणि सायकल करवेना. सगळं अंगात फुल कपडे घालून सुद्धा अगदी सायकलिंग करवेना. आणि अचानक पाऊस सुरू झाला. बरं रेनकोट वगैरे जरी असते, तो थंडी पण आणि पाऊस पण ह्याच्यात या गारठ्यामध्ये आम्ही अगदी म्हणजे शक्यच नाही, ते सायकलिंग करणं शक्य नव्हतं. एक फ्लायओव्हर लागला, मग त्या पावसाचा उपासना आडोसा म्हणून त्या फ्लायओव्हरच्या खाली राहिलो. थांबलो येऊन की थोडा पाऊस कमी होते. आणि फार नाही 9 वाजले, संध्याकाळची 5ची वेळ झाली होती आणि टोकियो अगदी जवळ आलो होतो. फार फार ते 20 किलोमीटर, 20 किलोमीटर टोकियो शहराच्या 20 किलोमीटर अलीकडची गोष्ट. की आता अगदी जवळ आलंय, पाऊस थांबला की लगेच जाऊ म्हणून आम्ही थोडा पाऊस थांबण्याची वाट बघण्याकरता म्हणून त्या फ्लायओव्हरच्या खाली थांबलो. पण पाऊस थांबायचं नाव घेणं, मुसळधार पाऊस सुरू झाला, अक्षरशः मुसळधार. आणि काळोख लगेच. जायचं काय, करायचं काय. बरं ऍड्रेस आहेत, फोन नंबर आहेत, पण इथे आसपास काही नाही. आणि जपान मधले सगळे मोठमोठे रस्ते, फ्लायओव्हर्स, हायवेज, तिथे कुठे रस्त्याला काही नाही, शुकशुकाट सगळा, फक्त वाहनांचे आवाज मोठे मोठे. आणि काही कुठेही जाऊ शकलो नाही आम्ही. शेवटी निर्णय घेतला, ह्या पुराच्या खालीच आडोशाला राहा, सकाळ होईपर्यंत कसं तरी तग धरू, सकाळी उठल्यानंतर फोन करू आणि पत्ता शोधत आपण टोकियोमध्ये जाऊ, काही पर्याय नाही. आणि ती तुला फ्लायओव्हरच्या जर खाली जर तू कधी गेली असेल तर तुला हे असेल, जो पिलर असतो, पिलरच्या वरती फ्लायओव्हर असतो आणि मध्ये एक असा सेगमेंट असतो, सेगमेंट असं एक पोकळ जागा असते अशी, त्या 2 याच्या मध्ये असा गाळा असतो. त्या गाळ्यावरती चढलो, तिथे सगळ्यांनी स्लिपिंग बॅग अंतरल्या आणि तिथे झोपलो आम्ही. अख्खी रात्र तिथे कुडकुडून काढली. पावसाचं पाणी आतमध्ये झिरपायला लागलं. 2 जण खाली येऊन मातीत झोपले, 4 जण वर झोपले. झोप लागलीच नाही. कसं, इतकी भयंकर थंडी, इतका गारठा. आणि पहाटेच्या वेळेला चक्क स्नोफॉल सुरू झाला, बर्फ पडायला लागला पहाटे सुमारास. आणि ती काळ रात्र, दुसरा शब्द नाही, काळ रात्रच होती. म्हटलं आता ह्याच्यातून जगतोय की नाही. अक्षरशः म्हणजे अशाच सोडली ती जगाच्या, तर आपण सगळे आपल्याला आपण उठू की नाही, इतकी भयंकर गारठ होती. एवढ्या थंडीची सवयच नाही आपल्याला.
आम्ही काश्मीरला पण नव्हतो कधी गेलो, तो डायरेक्ट तिथे जपानच्या बर्फात. आणि तशीच रात्र कुडकुडत जागून काढली. कोणाशी एकमेकांशी आम्ही बोलू पण शकत नव्हतो, बोलायला तोंड उघडलं तर असे थरथरायचं. त्याच्या आधी एक घटना अशी घडली होती, ती आता सांगायची राहिली. रात्रीची साधारणपणे 8-8:30च्या सुमारास थोडासा पाऊस कमी झाला होता. म्हणून आम्ही काय विचार केला की थोडंसं अंतरावरती काहीतरी लाईट दिसत आहेत, घरं दिसत आहेत, तिथे जाऊन चौकशी करून घेऊ की राहायची सोय होते का. म्हणून आम्ही 2-3 जण निघालो. मी निघालो त्यात, आणखीन माझ्याबरोबर आणखीन कोण होतं माहित नाही, आठवत नाही. 3 जण आम्ही निघालो, पण सगळ्यांच्या दाढ्या वाढलेल्या. जपानमध्ये दाढीवाले लोक नसतात, त्यांना बघायची सवय पण नाही फारच कमी. आणि जाऊन चक्क एका दाराची बेल वाजवली. एका बाईने दार उघडलं आणि अशी दाढीवाली भूत बघितल्यानंतर ती जी किंचाळली, दार धाड आपण लावून घेतलं, तिने पळत आतमध्ये गेली आणि आरडाओरडा सुरू केला. आता जर हे आरडाओरडा केल्यानंतर ही जर लोक बाहेर आले आणि जर धरून बुकललं आपल्याला तर काही खरं नाही. आल्या पावली पळत 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 पुन्हा ब्रिजच्या खाली येऊन थांबलो. नको भलता प्रसंग काहीतरी ओढवायचा पहिल्याच दिवशी, तिथे नाही कोणाची ओळख ना काय. आणि तशा अवस्थेत रात्री तिथे त्या टोकियोच्या ब्रिजच्या खाली राहिलो. पहाटे सुमारास एक कुत्रा फिरवण्याकरता, सकाळी डॉगला फिरवला लोक पेट फिरवायला बाहेर येतात, तसं एक माणूस कुत्रा घेऊन फिरायला तिथे त्या ब्रिजच्या साईडने जाताना आम्हाला दिसला. त्याने आम्हाला बघितलं, ही काय कोणतरी फॉरेनर दिसतात आणि ब्रिजच्या खाली भिजलेल्या अवस्थेत बर्फात झोपले. तो आपणच चौकशी करायला जवळ आला की म्हणजे, आणि त्याला सुदैवाने त्याला थोडंफार इंग्लिश येत होतं. व्हॉट्स युअर प्रॉब्लेम. अरे म्हटलं देवच मिळाला. म्हटलं व्हॉट्स प्रॉब्लेम. म्हटलं प्रॉब्लेम आहे तिथे सगळे. आणि अक्षरशः गळ्यात पडलो, अक्षरशः पायाच पडलो त्याच्या की वाचा आम्हाला येत नाही या प्रसंगात. त्यांनी आम्हाला सामान सगळं, सायकलिंग सगळं आम्हाला अगदी आपुलकीने स्वतःच्या घरी, त्याच जिथे आम्ही काल रात्री बेल मारली होती त्याच वस्तीमध्ये तो आम्हाला घरी घेऊन गेला. घरामध्ये सगळे हिटर्स लावलेले. गेलो, सायकली फेकून दिल्या आणि अक्षरशः त्या हिटरला हात चिकटवून शेकत बसलो आम्ही तिथे 1 तास. आम्हाला कोणाला बोलायची शुद्ध नव्हती की काही नव्हती का काही नव्हती. त्याच्या बायकोने गरम गरम कॉफी दिली, गरम गरम कॉफी डोसली. त्या कुठेतरी जीवात जीव आला. आणि दुपारी जेवेपर्यंत आम्ही त्यांच्याकडे बसून आराम केला. आणि मग कुठेतरी आम्हाला बोलायची शुद्ध आली, ताकद आली अंगात, किंवा मग सांगू शकलो की आम्ही काय कशा अवस्थेत राहिलो, काय झालं, आता कुठे जायचंय, काय जायचंय. ही जपानची पहिली रात्र. दुसरी रात्र पहिली रात्र टपरीमध्ये, दुसरी रात्र पुलाखाली. जपानने तुमचं असं वेलकम केलं. जपानने आमचं असं वेलकम केलं. मग आम्हाला त्यांनी पत्ता लिहून दिला, कसं जायचं, फोन नंबर दिले. आणि मग दुपारी जेवल्यानंतर त्याच्याकडे निघालो आणि आम्हाला जिथे जायचं तिथे आम्ही त्या कुलकर्णी म्हणून होते त्याच्या घरी आलो. आम्ही संध्याकाळी 6 वाजता. मग सगळं सुरू झालं, सगळं पुढच्या गोष्टी. मग सुरळीत प्रवास तुमचा. मग मात्र कुठेही अडचण नाही, मग मात्र कुठेही काही त्रास नाही अजिबात. मग तिथनं आम्ही कागोशिमाला आलो आणि कागोशिमावरनं परत आमचा जो आयटनरी होती ती आयटनरी आम्ही आमची सुरू केली. आणि अजिबात कुठेही प्रॉब्लेम आला नाही आम्हाला. कारण जसं नंदू म्हणला तसं जुजबी जपानी शिक्षण झालेलं आणि तिथे लोकल मग बोलीभाषा थोडी शिकून घेतलेली, त्यामुळे तसा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जपानी माणसांची मदत करायची वृत्ती ही खूप भावली. म्हणजे जसं आम्ही इंडियन अँबॅसेडर होतो तसे जपानी लोकांच्याकडनं एक शिकवणूक अशी मिळाली की जपानचं नाव कुठेही खराब होऊ नये म्हणून प्रत्येक जपानी माणूस प्रयत्न करतो. त्यामुळे कुठलाही पत्ता शोधायचा असेल, काही करायचं असेल तर तो माणूस म्हणजे आपण जसं सांगतो हा इथनं सरळ जा, डावीकडे वळ वगैरे वगैरे असं जे आपण सांगू शकू कदाचित, तर ती माणसं आम्हाला व्यवस्थित रस्ता, सरळ रेषेतला रस्ता येईपर्यंत आम्हाला सोडायला यायची आणि मग तुम्ही जा असं सांगायचं. इतकं त्यांचं आदरातिथ्य आणि इतकी त्यांची पॉझिटिव्हिटी होती त्या ह्याच्यामध्ये की म्हणजे जपानी माणसांच्या तर प्रेमातच पडलो. तर जपानने असं तुमचं वेलकम केलं, पण पुढचा जो प्रवास होता तो नक्कीच आल्हाददायक असेल, कारण अनेक परमिशन्स होत्या बरोबर आणि त्याच्याबरोबर अनेक माणसं सुद्धा तशी भेटली तुम्हाला. पुढचा भाग आणि या मुलाखतीचा हा पुढचा भाग खूप सुंदर असणार आहे, कारण आता डेस्टिनेशन पर्यंत पोहोचल्यानंतर
खरी जी सगळी धाकधूक आहे, हा देश पाहण्याची उत्सुकता आहे, हे सगळं तुमच्या बोलण्यातनं येणार आहे. त्यामुळे याच मुलाखतीचा पुढचा भाग पाहण्यासाठी भाग 5 वर क्लिक करा.